नमस्कार, मी प्रल्हाद सोनवणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. बंजारा व लमाण समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्ध योजना ही महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाचे मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून संतांच्या आशीर्वादातून सुरू करण्यात आलेली आहे. या निमित्ताने संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य नागरी सत्कार सकल बंजारा व लमाण समाजामार्फत एकलव्य शाळा छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे आज 22/9/2024 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता जितेंद्र महाराज पोरागड, सुनील महाराज, श्याम चैतन्यजी महाराज, सर्व चैतन्य महाराज, उदल महाराज, रायसिंग महाराज, दिव्य चैतन्य महाराज, ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी जामनेर तालुक्यातील बंजारा समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश चव्हाण, रामेश्वर नाईक यांनी नामदार गिरीश महाजन यांनी बंजारा व लमाण समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती देत नामदार महाजनांचे समाजाच्या माध्यमातून आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजक सकल बंजारा व लमाण समाज जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले. सारी मान्यवर विनंतीच्या आपले मुख्य सरकार ओबीसी एक आदमी आपण बोलावं आहे. मुख्य सरकारनं म्हणून आपण बंजारा समाजाची पगडी पट्टा देऊन भाऊचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्वांनी मागे थांबायचं आहे. पुढच्या सत्कारासाठी उत्सव समितीमधून नेक्स्ट टीम भजेसिंग किशन नाईक, राजेश नाईक, गोकुलसिंग घोटी, बाळू चव्हाण, धनसिंग निकडे, भाईदास चव्हाण, हिरासिंग मंजा, देवीदास चव्हाण, चतरसिंग बाटळे, विकास तंवर, इंद्रजित पवार यांनी समोर यायचं आहे. ज्यांचे नाव घेतले त्यांनी समोर यायचं आहे. भजेसिंग किशन नाईक, राजेश नाईक, गोकुलसिंग घोटी, बाळू चव्हाण, धनसिंग निकडे, भाईदास चव्हाण, हिरासिंग मंजा, देवीदास चव्हाण, चतरसिंग बाटळे, विकास तंवर, इंद्रजित पवार, मालखेडा समोर यायचं आहे. ज्यांचा सत्कार झाला असेल त्यांनी बाजूला थांबायचं आहे. आपण माननीय भाऊंचा गटाबाई जो या ठिकाणी सन्मान करणार आहे. समोर यायचं आहे. पुढची युवा टीम नटवर चव्हाण, छगन लिकडे, लालचंद झाला असेल त्यांनी बाजूला जायचं आहे. सर्वांना विनंती आहे. महिला कमिटी पठारताना आंबील होताना, महिला कमिटी पठारताना आंबील होताना ड्रेसअप मध्ये आलेल्या किशोर नाईक, कांतीलाल नाईक, उत्तम राठोड, गोरखप्पा राठोड, प्लीज ये जो लोग प्लीज भाई आप चैन सिंह होगा. यानंतर महिलांना विनंती करमाड खाली करायचं आहे. शेवटचा सत्कार बाहेर गावावरून आलेले हॅलो 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 सेवालाल समंदर से मिलने का, लेकिन समंदर किसी से जाकर नहीं मिलता और हमारे भाव किसी से नहीं मिल लेते. निलेश चव्हाण सर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक असतील, युवती असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? बघा, गिरीश भाऊंनी जी योजना जी आणलेली आहे त्या योजनेचा उत्साह जेवढा आहे की सर्व माता भगिनी या ठिकाणी उत्साहित आहेत की आमच्यापर्यंत आता विकास स्पेशल निधी आमच्यापर्यंत येणार आहे. तांड्याचा विकास त्या ठिकाणी होणार आहे, मुलांचं शिक्षण होणार आहे आणि युवा वर्ग उत्साहित याकरता आहे की आता कुठेतरी समाजाला एक विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आज जे तांडा जी संस्कृती जपत आलेला आहे
आज 5000 वर्षापासून बंजारा समाजाची संस्कृती चालत आलेली आहे. ती संस्कृतीचं उदात्तीकरण होण्याचं कार्य या योजनेच्या माध्यमातून बंजारा साहित्य अकादमी केंद्रामध्येही स्थापन झालेली आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा उत्साह तुम्हाला दिसतो आहे. आमच्या माता भगिनी असतील, युवा वर्ग असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ नायक कारभारी पंच कमिटी असते, ते सर्व उत्साहाच्या एक जय सेवालाल महाराजांचा नारा घेऊन या ठिकाणी येत आहेत, लक्ष्मण बापूंचा नारा घेऊन या ठिकाणी येत आहेत. आणि हे खरोखर एक उत्साहाचं वातावरण गिरीश भाऊंच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. तरी कार्यक्रमाला आता किती वेळ राहील आणि संपूर्ण कार्यक्रम हा जवळपास भाऊंचा भव्य दिवस हा नागरी सत्कार, तदनंतर जे संत मंडळी आलेले आहेत त्या संतांचं एक सत्संगाच्या माध्यमातून अमृतवाणी या ठिकाणी होणार आहे आणि भव्य दिवस महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. बंजारा आणि लबाना समाजातर्फे या ठिकाणी माननीय गिरीश भाऊ महाजन यांचा भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी करण्यात येतो आहे. निलेश चव्हाण सर, नेमकं काय सांगसाल, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण आजच्या कार्यक्रमाचं? बघा, बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारांनी जे काही कल्याणकारी निर्णय घेतलेले आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून बंजारा कल्याण बोर्ड त्या ठिकाणी केंद्रामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने जो अभूतपूर्व निर्णय समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या विकासासाठी जो घेतलेला आहे, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना, ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की प्रत्येक तांड्या वस्त्यांचा विकास या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. आजपर्यंत जो निधी होता तो काही निधी वितरित इतर ठिकाणी होत होता, परंतु आता येणारा हा स्पेशल निधी आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बंजारा आणि लबान तांड्यांना भेटणार आहे. आणि खरोखर जो काही गतवैभव बंजारा आणि लबान समाजाचं हे होतं ते गतवैभव पुनश्च एकदा प्राप्त करण्यासाठी संकटमोचक गिरीश भाऊंनी जो काही निर्णय घेतलेला आहे की तांड्या वस्त्यांवरच्या माझ्या सर्व समाज बांधवांना, आमच्या माता भगिनींपर्यंत विकासाची गंगा जावी, त्यांच्या लहान मुलांना शिक्षण मिळावं. आमच्या समाजामध्ये ऊसतोड क्षेत्राचा खूप मोठी त्या ठिकाणी समस्या आहे. एक मजूर वर्ग, खूप मोठा मजूर वर्ग समाजामध्ये कार्यरत असतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी होत नसते. आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्या वस्त्यांमध्ये शिक्षणाची सोय होणार आहे, कारण की शिक्षित भारत हा विकसित भारत होणार आहे. शिक्षित भारत हा विकसित भारत होणार आहे आणि ती विकासाची गंगा आणण्याचं काम आजच्या या युगाचे आधुनिक भगीरथ त्या ठिकाणी संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून होणार आहे. या ठिकाणी नेमके कुठून कोणते संत महात्मा या कार्यक्रमासाठी येणार आहेत? आणि या ठिकाणी आमचे आराध्य दैवत संत सेवालालजी महाराज यांचं तीर्थक्षेत्र असलेलं पोहरागडचे गादीपती श्री बाबूसिंगजी महाराज, त्याचप्रमाणे वृंदावन धामचे आमचे गादीपती श्री गोपाल चेतनजी बाबा, त्याचप्रमाणे रायसिंग महाराज, जितेंद्र महाराज, आनंद चेतन महाराज, श्याम चेतन महाराज आणि त्याचप्रमाणे हिम्मत महाराज आहेत, उदल महाराज आहेत, शेखर महाराज आहेत, असे विविध संत महंत धर्मगुरू समाजाचे या ठिकाणी आहेत. आणि हिच्यात विशेष बाब नोंदवायची वाटते, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत मदतनिधी प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची जी संकल्पना होती की माझ्या समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, माझा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, याकरता रामेश्वर भाऊंच्या संकल्पनेतून आणि गिरीश भाऊंच्या माध्यमातून ही योजना सकल बंजारा समाजाच्या तांड्यांमध्ये, लमान समाजाच्या तांड्यामध्ये त्या ठिकाणी कार्यान्वित झाली. आणि ही जी सर्व टीम आहे, आमचे सर्व युवा आहेत, हे सर्व रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करून प्रवास करून ही योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहेत. अशासकीय सदस्य आमचे उत्तम भाऊ आहेत, आमचे रामकिशन भाऊ आहेत, आमचे जयरामजी लिकडे आहेत, त्याचप्रमाणे आमचे श्रावण गोरख भाऊ आहेत, त्याचप्रमाणे किशोरजी नाईक आहेत. हे सर्व शासकीय सदस्यांनी, सर्व हे ज्येष्ठ आणि युवा वर्ग, सर्वात महत्त्वाची गोष्ट युवा वर्ग ह्या योजनेच्या माध्यमातून खूप मोठा त्या ठिकाणी उत्साहित झालेला आहे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट, कारण युवा प्रेरित झाला या योजनेच्या बाबतीत खरोखर विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, गिरीश भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचेल. सोबत उमरीगडचे यशवंत महाराज आहेत, त्यांच्याकडनंही जाणून घेऊ की येत्या काही दिवसामध्ये पोहरादेवीची तयारी कशी चालू आहे, महाराज कधी प्रस्थान करणार आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी. महाराज, आपण पोहरादेवी या ठिकाणी कधी जाणार आहेत, कशा ठिकाणी कार्यक्रमाची मोठ्या जल्लोषात तयारी चालू आहे, या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे, काय सांगतात? जय सेवालाल. पोहरादेवी येथे येणाऱ्या 5 तारीखला माननीय श्री पंतप्रधानजी नरेंद्र मोदी साहेब हे येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जवळपास भयंकर प्रमाणात चांगल्या प्रकारे त्यांची तयारीची व्यवस्था सुरू आहे. आणि जवळपास अजून 8 दिवसात ते पूर्णपणे होऊन जाईल. 5 तारीखचा हा कार्यक्रम ठरलेला आहे आणि त्या 5 तारीखमध्ये जवळपास
20 ते 25 लाख लोक समाज, इतर समाज इथे राहणार आहेत. आणि तसेच महाराष्ट्र सरकारने जे तिथं पोहरा उमरीसाठीची निधी दिली आहे ते त्यांचं खरोखर मनापासून आम्ही अभिनंदन करतो आहे. आणि ते काम एक नंगारा भवन म्हणून वास्तुसंग्रहालय होता आमच्या बंजारा समाजाचा, तो वास्तुसंग्रहालय संपूर्ण काम झालेलं आहे. त्यासाठी मोदी साहेब तिथं त्यांच्या ओपनिंगसाठी येत आहे. त्यांच्या समस्त पोहरा उमरीवाले त्यांचे आभार वाटतो. आणि आता महाराष्ट्र सरकारने तिथं उमरी आणि पोहरासाठी 597 कोटी रुपये अजून निधी दिली आहे. त्यात उमरीमध्ये माझे स्वतःचे मी 13 एकर जमीन विनामूल्य गव्हर्नमेंटला सरकारांना दान केली आहे. तिथं खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहे आणि ते 1-2 वर्षात ते पण पूर्ण होतील. आणि पोहरादेवी मंदिर, बापूंचे मंदिर, रामराव बापूंचे मंदिर ते पण चालू आहे. खूप चांगल्या प्रमाणात काम चालू आहे. त्यांचं परत आम्ही अभिनंदन करतो आणि मोदी साहेबांना करतो. सांगतो इच्छितो की आल्यावर आता तर सांगू शकत नाही आम्ही की आमची त्यांची तयारीतच आहोत. आमच्याशी जेवढं चांगलं होत असेल तेवढं त्यांच्याची तयारी चांगली करू आणि सर्वांची चांगली व्यवस्था करण्यात प्रयत्न करू. या ठिकाणी बंजारा आणि लबाना समाजातर्फे माननीय गिरीश महाजन यांचा आज सत्कार करण्यात येतो जामनेर शहरात एकलव्य शाळेमध्ये. नेमकं काय सांगता त्याच्यावर? गिरीश महाजनचं कार्य एवढं चांगलं आहे साहेब, ते बंजारा आणि लबानाचा विषयच नाही. त्यात समस्त जेवढे समाज आहेत त्यांचे लोकप्रिय आहेत आणि तेवढाच प्रेम त्यांच्यावर राहतील. आणि शिवदास मानेची प्रयत्न करतो की अजून त्यांच्यावर प्रेम एवढाच तेव्हा सर्व समाजाचं, बंजाराचं लबानाच नाही, ऑल समाज त्यांच्यावर प्रेम करणार अशी अपेक्षा करतो. आणि त्यांचा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि त्यांनी स्वतःनी उमरीला येऊन माझे जे भूमिपूजन केले त्यांच्यामुळे माझं कार्य चालतं. मनापासून अभिनंदन. रस्त्याच्या व्यवस्था केल्या, परंतु या ठिकाणी सांगण्याचं माझं धाडस आहे की ज्यामुळे कधी गिरीश भाऊंनी पुढे केलं नाही आहे. परंतु ह्या कुंभामध्ये समाजाकडे 1 रुपया जमा न करता जे जास्तीत जास्त जे यांनी दानाच्या स्वरूपात दिलं असेल ते आदरणीय गिरीश भाऊ आहेत. त्याच्यामुळेच आपण या कुंभाच्या माध्यमातून जगामध्ये आपलं समाजाची ओळख करू शकू. असं झाल्यानंतर सर्व संतांनी या देशामध्ये प्रवास करून काही योजनांबद्दल, समाजाच्या तांड्यांबद्दल प्रस्ताव मांडले. मग त्या माध्यमातून राज्य शासन आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीश भाऊ असेल यांनी संत शरण महाराज तांडा समृद्धी योजना आणली. आपल्याला माहिती आहे हे फक्त योजना म्हणून नाही आहे, एक समाजाचं उत्थान करणारी योजना आहे. ज्यामध्ये एका समाजासाठी एखादी योजना आणणं आणि त्यासाठी शासकीय प्रशिक्षण घेणं हे सुद्धा इतिहासात पहिल्यांदा घडले महाराष्ट्रात. खरं तर आमच्या अशासकीय सदस्य म्हणून माझ्या समाजाच्या बांधवांना या ठिकाणी नेमलं आहे. मग ते जिल्हा परिषद समिती असेल, कलेक्टर समिती असेल, त्या ठिकाणी आर्थिक तरतूद त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे. आता ही पुढे तालुका समिती आहे, विभाग आहे, राज्य या समित्या या ठिकाणी डिक्लेअर होणार आहेत. पहिल्यांदा आयुष्यात असं झालेलं आहे आपल्याला की आमचा हा शासकीय सदस्य न निवडता सुद्धा ॲज अ जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून आणि लबाना समाजातर्फे आज तुमचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. काय सांगता? 2 मिनिटं. मला वाटतं इतक्या वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा बंजारा समाजासाठी अतिशय चांगल्या योजना या सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. जेणेकरून हा भाग म्हणजे समाज म्हणजे जसा दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे. तांडे म्हटले म्हणजे पठार भागावर, उंच भागावर, डोंगरांवर राहणारा समाज आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून तो विकासापासूनही वंचित होता हे आपल्याला निश्चित मान्य करावे लागेल. आणि म्हणून प्रत्येक तांड्याला रस्ता, त्याला महसुली दर्जा, त्याला ग्रामपंचायतीचा दर्जा लोकसंख्येनुसार हा देण्याचा निर्णय काही अटी शिथिल करून सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. आपण म्हणजे सेवालाल महाराजांच्या नावाने तांडा समृद्धी योजना या ठिकाणी आणलेली आहे. प्रत्येक तांड्याला आम्ही आता 30 लाख रुपये त्याच्या बेसिकली काही कामं असतील त्यासाठी देतो. अनेक तांड्यावर आता रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा आहे, लाईटांचा असेल, गटारींचा असेल, हा आता मार्गी लागत चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजाने एक मोठा सत्कार आता या ठिकाणी केला. कारण ते खातं माझं आहे की जवळपास 500 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याला आता 30-30 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायला, वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. बहुतांशी काम झालेलं आहे आणि काही करून या तांड्यांना आता शहरांशी जोडायचं म्हणजे ते पण पुढे विकासापासून वंचित राहता कामा नये ही भूमिका सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांनी आज माझा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. मोठे साधू संत, सर्व तालुक्यातील प्रमुख मंडळी, पूर्ण तालुक्यातील या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर होती आणि म्हणून मी त्यांचं आभार या ठिकाणी मानतो. या ठिकाणी आपण पोहरादेवी असेल त्या ठिकाणी 700 कोटींचा निधी दिलेला आहे. एवढा मोठा निधी महाराष्ट्रात प्रथमच आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं बंजारा समाजाला राज्यात आणि देशामध्ये
एवढं मोठं तीर्थक्षेत्र हे मला वाटतं पहिलं त्या ठिकाणी होतं आणि एवढा मोठा खर्च हा पहिल्यांदा केला जातो आहे. 700 कोटी रुपये माझ्या खात्याच्या माध्यमातून मी स्वतः या ठिकाणी फाईल फिरवली. माननीय मुख्यमंत्री, माननीय आमचे विशेष करून देवेंद्रजी यांचा या संदर्भासाठी खूप आग्रह होता सुरुवातीपासून, तेव्हा दादा नव्हते आमच्यामध्ये, पण की या पोहरादेवी जी आमची बंजारा समाजाची काशी आहे, काशीच आहे, त्याला खूप मोठं मानाचं स्थान त्या ठिकाणी आमचं श्रद्धास्थान बंजारा समाज त्या ठिकाणी आहे आणि त्याचाही त्या ठिकाणी विकास व्हावा, त्याचाही उद्धार व्हावा या भावनेतून आम्ही जवळपास 750 सव्वा 700 कोटी रुपये यासाठी ठेवलेले आहेत. अर्ध्याच्या वर पैसे या ठिकाणीचा खर्चसुद्धा झालेले आहेत आणि येत्या 6 तारखेला 6 सप्टेंबरला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी कार्यक्रमाला उद्घाटनाला येणार आहे. भाऊ, काल एकनाथ खडसे म्हटले की भाजप प्रवेश मागण्यासाठी हा विषय संपला आहे, गणेश विसर्जनासह तो प्रश्न विसर्जित झाला आहे, त्या संदर्भात आता त्यांनीच ठरवावं. तेच दिल्लीच्या वाऱ्या करतात, तेच चक्रा मारतात, तेच तिकडे फिरतात, माझा प्रवेश घ्या, तेच तोंडाने सांगतात माझा प्रवेश घ्या, माझा कोणी घेत नाही. जाहीर लिलावासारखं त्याचं चाललेलं आहे, 1 बार 2 बार 3 बार. त्यांनाच सांगून देणं काय म्हणायचं त्यांना. ते कधी म्हणतात अजून 4 दिवसाचा अल्टिमेटम देतो, 8 दिवसाचा अल्टिमेटम देतो. म्हणजे काय चाललं आहे त्यांनाच कळते त्यांचं काय चाललं आहे म्हणून. त्यामुळे मला काही त्यांच्या विषयावर बोलायचं नाही आहे. 8 दिवसापूर्वी म्हणून मला घेत नाही, माझ्या वेळात रुमाल टाकला, माझे फोटो काढले, पण ते फोटो कुठे गेले मला वाटतं ते सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये मला काही सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांनाच विचारा की तुम्ही कोणत्या पक्षात आहे, काय तुमचं चाललं आहे म्हणून. जयंत पाटील अशी टीका केली आहे की भाजपची 50पेक्षा जागा येणार नाही. आता ते कसं विरोधी पक्षामध्ये आहेत, ते तर 10ही सांगतील, ते सांगावं काय ते. पण आता घोडा मैदान समोर आहे, आपल्याला दिसेल की निकाल काय तो, ते कुठे राहतात आणि आम्ही कुठे राहतो. पुन्हा सत्तेमध्ये महायुती सरकारच येणार आहे, मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी येणार.